नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक सातपूर औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणाविरोधात समाजसेवक संस्थेचे संस्थापक संतोष शर्मा यांचं गेल्या 3 दिवसापासून उपोषण सुरू आहे। मागील काही दिवसांपासून औद्योगिक वसाहतीत मोठ्या उद्योजकांकडून झालेल्या अतिक्रमणाविरोधात आवाज उठवत सर्वसामान्य उद्योगपतींना न्याय मिळावा तसेच औद्योगिक क्षेत्रात पारदर्शकता निर्माण व्हावी अशी संतोष शर्मा यांची प्रमुख मागणी आहे। संतोष शर्मा हे 3 दिवसांपासून उपोषण करतात। 3 दिवसानंतरही ते आपल्या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ घेऊन संतोष शर्मा यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी आता त्यांनी केली आहे। कोणी इथं आलेले नाहीये। जेवण पवार इथून येतो जातो पण त्यांनी काही उत्तर दिलं नाही। त्यांच्या कुठल्याही पत्राला मी उपोषण सोडणार नाही। जोपर्यंत उपसभापती अण्णासाहेब बनसोडे साहेब जे स्वतः माझ्या उपोषणाची दखल घेणार नाही तोवर मी माझ्या उपोषणाला ठाम राहील। जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा देखील यावेळी संतोष शर्मा यांनी दिला। याबाबत अनेक वेळा मुंबई येथील मंत्रालयात आंदोलन निवेदन देऊन तसेच संबंधित विभागाच्या मंत्र्यांची भेट घेऊन देखील याबाबत माहिती दिलेली होती। मात्र यावर स्थानिक प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्यानं संतोष शर्मा यांना हे आमरण उपोषण करावं लागत असल्याचं बोललं जातं। त्यामुळे संतोष शर्मा यांच्या या आमरण उपोषणाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण होणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।